लक्षात इकडे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अ सम अँड डिफरन्स ह्या फॉर्म्युल्यांची ॲप्लिकेशन. काय शिकणार आहे आपण? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अ सम अँड डिफरन्स ह्या फॉर्म्युल्यांची ॲप्लिकेशन. आता अगोदर ते फॉर्म्युले बघावे लागतील आपल्याला. पहिला फॉर्म्युला साइन ए प्लस बी. हा फॉर्म्युला काय? साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला साइन ए कॉस बी. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आता साइन ए मायनस बीचा पण फॉर्म्युला तसाच आहे, फक्त प्लसच्या ठिकाणी मायनस आहे. पुढचा साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. आता कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला, आता कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे ते लक्षात घ्या. कॉस ए कॉस बी आणि प्लस असेल तर इथे मायनस घ्यायचं. कॉससाठी लक्षात ठेवा साईन वेगळं असतं. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. आणि कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय आहे? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. प्लस असेल प्लस. मग हे वाक्य लक्षात ठेवायचं. कोणतं वाक्य? साइन ए प्लस बीसाठी काय वाक्य लक्षात ठेवायचं? साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. आणि कॉससाठी कॉस ए कॉस बी साइन ए साइन बी. आणि कॉसची साईन कशी आहे? वेगळी. इथे प्लस असेल तर इकडे मायनस घ्यायची, इथे मायनस असेल तर इथे प्लस घ्यायची, आणि साईनला तीच साईन घ्यायची. साईनला कोणती साईन घ्यायची ती. हे 4 फॉर्म्युले झाले. अजून टॅनचे फॉर्म्युले बघा आता. टॅन ए प्लस बी. टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला असेल टॅन ए प्लस टॅन बी. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. हा टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. आता टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. 1 प्लस टॅन ए टॅन बी. आता ह्या फॉर्म्युल्यांचा उपयोग करून आपण त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या काही अँगलच्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायचा याचा आपण विचार करतो आहे. आता पहिला फॉर्म्युला आपण डिस्कस करू. कोणता फॉर्म्युला डिस्कस करू आपण? आता पहिले साईनचा. फॉर एक्झाम्पल, आता एक लक्ष द्या. साइन 105ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर आता 105 याला आपण स्टँडर्ड अँगलने ब्रेक केलं समजा तर 90, 30, 60, 0, 180, 360, 270 हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. ह्या काय आहे? स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय शिकलो होतो? फॉर एक्झाम्पल एक लक्ष द्या. साइन 150ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची? तर हे 150ला जर 150ची जी ॲडिशन आहे ही 150ची ॲडिशन 2 स्टँडर्ड व्हॅल्यूची ॲडिशन येते. 150ची ॲडिशन काय येते? 2 स्टँडर्ड व्हॅल्यूची ॲडिशन येते. 90 प्लस 60. म्हणजे इथे जर स्टँडर्ड व्हॅल्यू आली, इथे स्टँडर्ड व्हॅल्यू आली तर आपण अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज केले होते. पण आता 105 याची जी ॲडिशन आहे ती काही 2 स्टँडर्ड व्हॅल्यूची ॲडिशन नाही आहे. ती काही आहे, ती 2 स्टँडर्ड व्हॅल्यूची ॲडिशन आहे, पण त्याला 90
180 360 याच्याने ब्रेक करता येत नाही. आता याला ही 105 पण 2 स्टँडर्ड व्हॅल्यूची ॲडिशन आहे, तर मग त्याला कसं यूज करायचं इकडे बघा. हा साईन 105 आहे ना, तर याला मी असं लिहिलं 60 + 45. आता इथे अलाइड अँगल केव्हा ॲप्लिकेबल होतो, इथे जर 90 180 270 360 450 अशा किमती जर इथे आल्या तर इथे अलाइड अँगलचा फॉर्म्युला ॲप्लिकेबल होतो. हा जो पहिला अंक आहे, हा पहिला जो डिग्री, ही पहिलीची डिग्री अँगलची, इथे 90 180 270 360 असे जर अँगल आले तर इथे अलाइड अँगलचा फॉर्म्युला ॲप्लिकेबल होतो. पण इथे आता जर 90 पण नाही, 180 पण नाही, 270 पण नाही, 360 पण नाही, म्हणजे 90च्या मल्टिपल नंबर जर इथे आले तर इथे अलाइड अँगलचा फॉर्म्युला ॲप्लिकेबल होतो. पण आता इथे 90च्या मल्टिप्लाईड नंबर आलेले नाही, म्हणून इथे सम अँड डिफरन्सचा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे कसं, याला ए कन्सिडर करायचं, याला बी कन्सिडर करायचं. मग कोणता फॉर्म्युला ॲप्लिकेबल होईल इथे, साईन ए प्लस बीचा कोणता फॉर्म्युला ॲप्लिकेबल होईल, साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला ॲप्लिकेबल होईल. कसा काय, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. मग आता बघा, याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा, आणि साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला आपण ॲप्लाय केला तर याचं उत्तर कसं येईल, साईन 60 इंटू कॉस 45 प्लस कॉस 45 इंटू साईन 60. आता बघा, साईन 60ची व्हॅल्यू काय आहे, √3/2 इंटू कॉस 45ची किंमत 1/√2 कॉस साईन ए कॉस बी प्लस कॉस ए, सॉरी इथे 60 पाहिजे आणि इथे किती पाहिजे, 45. म्हणजे साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. हां, मग कॉस 60ची किंमत 1/2, साईन 45ची किंमत 1/√2. हा फॉर्म्युला मी इथे ॲप्लिकेबल केला. कोणता फॉर्म्युला ॲप्लिकेबल केला मी, हा फॉर्म्युला इथे ॲप्लिकेबल केला. कळालं का तुम्हाला. साईन याला ए कन्सिडर केला, याला बी कन्सिडर केला, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. आता बघा, ह्या दोघांचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. या दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे. जर डिनॉमिनेटर सेम असला तर आपण तो एकच वेळा लिहितो, बरोबर आहे का. म्हणजे √3 + 1 × 1 1, म्हणजे याची व्हॅल्यू किती आली, √3 + 1/2√2. √3 + 1/2√2 ही व्हॅल्यू कोणाची आली, साईन 105ची व्हॅल्यू आली. आता कळालं. म्हणजे आता कोणत्या फॉर्म्युलांचं ॲप्लिकेशन शिकतो आहे आपण, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अ सम अँड डिफरन्स. आता फॉर एक्झाम्पल कॉस 15ची व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. आता कॉस 15ला कसं लिहू शकतो आपण, कॉस 45 - 30. मग याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा. इथे जर 90 180 270 90चे मल्टिपल आले असते तर आपण अलाइड अँगलचा फॉर्म्युला ॲप्लिकेबल केला असता. पण इथे 90चे मल्टिपल नंबर आलेले नाही, म्हणून इथे आपण सम अँड डिफरन्सचा फॉर्म्युला ॲप्लिकेबल करतो आहे. मग इथे कोणता फॉर्म्युला ॲप्लिकेबल करावा लागेल आपल्याला, कॉस ए - बीचा कोणता फॉर्म्युला ॲप्लिकेबल करावा लागेल इथे, कॉस ए - बीचा. कसा ॲप्लिकेबल होईल ते, कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी. कोणता फॉर्म्युला ॲप्लिकेबल होईल इथे, कॉस ए - बीचा फॉर्म्युला ॲप्लिकेबल होईल. याला आपण ए कन्सिडर करतो आहे, याला आपण बी कन्सिडर करतो आहे. मग आता बघा, कॉस 15ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट होईल, इकडे बघा, कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी. समजलं. मग आता कॉस 45 कॉस 30 साईन 45 साईन 30 ह्या व्हॅल्यू काय करायची, इथे पुटअप करायच्या. मग कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2, कॉस 30ची √3/2 प्लस ॲज इट इज साईन 45ची व्हॅल्यू 1/√2, साईन 30ची व्हॅल्यू 1/2. दोघांचाही डिनॉमिनेटर कसा आहे, इक्वल. किती वेळा लिहिला, एकच वेळा.
मग √3 = √3 प्लस 1 × 1 हे कोणाची व्हॅल्यू आली? साईन 15ची व्हॅल्यू. म्हणजे साईन 15ची पण व्हॅल्यू तीच आली आणि साईन 105ची पण व्हॅल्यू किती आली? सॉरी, ही कॉस 15ची व्हॅल्यू आली आणि साईन 105ची व्हॅल्यू तीच आली होती आपली. बघा √3 + 1/2 √2. आता कळालं हे? म्हणजे कुठे सम अँड डिफरन्सचे फॉर्म्युला ॲप्लिकेबल होतात आणि कुठे अलाइड अँगलचा फॉर्म्युला ॲप्लिकेबल होतो ते थोडंसं लक्षात ठेवायचं. म्हणजे जेव्हा हा जो पहिला अंक आहे, हा पहिला अंक कसा असतो? 90च्या मल्टिपल असतो. तेव्हा आपण कोणता फॉर्म्युला ॲप्लिकेबल करतो? अलाइड अँगलचे फॉर्म्युला ॲप्लिकेबल करतो. पण हा पहिला जो नंबर आहे ही स्टँडर्ड व्हॅल्यू असते, ही व्हॅल्यू स्टँडर्ड असते, पण ती 90ची मल्टिपल नसते. तेव्हा आपण कोणता फॉर्म्युला ॲप्लिकेबल करतो? सम अँड डिफरन्सचा. आता अजून एक एक्झाम्पल आपण बघू. फॉर एक्झाम्पल कॉस 75. कॉस 75. आता कॉस 75ला मी असं लिहू शकतो का? कॉस 45 + 30. बघा आता इथे 45 आलेला आहे, 90 आलेला नाही, म्हणून इथे सम अँड डिफरन्सचा फॉर्म्युला ॲप्लिकेबल होईल, अलाइड अँगलचा फॉर्म्युला ॲप्लिकेबल होणार नाही. मग याला कोणता फॉर्म्युला ॲप्लिकेबल करावा लागेल आपल्याला? हा फॉर्म्युला कॉस A + Bचा. कॉस A + Bचा फॉर्म्युला काय? आत्ता आपण मगाशी लिहिला होता, कॉस A कॉस B. कॉस A कॉस B मायनस साईन A साईन B. कळालं का? कॉस A + B कॉस A - Bचं स्टेटमेंट काय आहे? कॉस A कॉस B साईन A साईन B. कॉस A कॉस B साईन A साईन B. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. म्हणजे कॉस A + B कॉस A - Bचा तुमचा फॉर्म्युला पाठ झाला. कसा पाठ झाला तो? कॉस A कॉस B साईन A साईन B. हे स्टेटमेंट कोणासाठी लक्षात ठेवायचं? कॉस A + B कॉस A - B. आणि आयडिया काय आहे? कॉससाठी प्लस असेल तर मायनस येईल, मायनस असेल तर प्लस येईल. हां, मग आता याला आपण हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल करू. याला आपण A कन्सिडर करायचं, याला आपण B कन्सिडर करायचं. मग कॉस A कॉस B मायनस साईन A साईन B. आता कॉस 45ची व्हॅल्यू किती? 1/√2. कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 मायनस ॲज इट इज साईन 45ची व्हॅल्यू 1/√2. कॉस साईन 30ची व्हॅल्यू 1/2. डिनॉमिनेटर सेम. किती वेळा लिहिला? एकच वेळा. 1/2 √2. √3 = √3 - 1. आलं उत्तर? म्हणजे कॉस 75ची व्हॅल्यू किती? √3 - 1/2 √2. आता कळालं तुम्हाला हे? मग असं आपण टॅन 45 आपलं टॅन 75 काढू शकतो. टॅन 75 कसं काढू शकतो? इथे टॅन 30 + 45 किंवा 45 + 30 काही घेतलं तरी चालेल. याला A कन्सिडर करायचं, याला B कन्सिडर करायचं. मग तो फॉर्म्युलाचं ॲप्लिकेशन यूज करायची. कोणतं येईल ते? टॅन A + टॅन B अपॉन 1 - टॅन A टॅन B. मग टॅन 45ची किंमत 1, टॅन 30ची किंमत 1/√3, टॅन 30ची किंमत 1/√3, टॅन 45ची व्हॅल्यू 1. या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं, सिम्प्लिफाय करायचं. व्हॉट एव्हर ॲन्सर दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ द टॅन 75. You understood how is the applications of the sum and difference formula of the trigonometric function. मग आता आपण कोणते फॉर्म्युला घेतले? कॉस ते म्हणजे कोणत्या व्हॅल्यू तुम्हाला कळालं. बरोबर आहे की जर 90, 180, 270 अशा नंबरने ब्रेक होत असेल तर तिथे आपण अलाइड अँगल फॉर्म्युल्यांचा उपयोग करतो. आणि जर हा जो पहिला नंबर आहे, हा जर 90च्या मल्टिपल नसेल तर तिथे आपण सम अँड डिफरन्स या फॉर्म्युल्यांची ॲप्लिकेशन यूज करतो. असं तुम्ही प्रॅक्टिस करायची. मग असं काही एक्झाम्पल घ्या. तुम्हाला आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर काही एक्झाम्पल्स तुम्ही प्रॅक्टिसला घ्यायचे, ते लिहितो, ते तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. आणि सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा, म्हणजे तुम्हाला पुढचं एक नोटिफिकेशन मिळेल. साईन 15 कॉस 15 टॅन 15 साईन 75 कॉस 75
tan 15, tan 75, sin 105, cos 105, tan 105. मग तुम्ही म्हणणार की मग कोसेक कॉट वगैरे ह्या व्हॅल्यू नाही मिळाल्या का? तर साईनचे रेसिप्रोकल, साईनची व्हॅल्यू मिळाली की त्या व्हॅल्यूला त्याचा रेसिप्रोकल म्हणजे कोणाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला? कोसेक 15ची. साईन 75ची व्हॅल्यू मिळाली की साईनचा रेसिप्रोकल कोण आहे? कोसेक. मग जी किंमत साईनची त्या किमतीला जर तुम्ही उलट केलं तर तुम्हाला कोसेकची व्हॅल्यू मिळेल. आणि टॅनची व्हॅल्यू मिळाल्यानंतर जी टॅनची व्हॅल्यू आहे त्या टॅनच्या व्हॅल्यूचा जर तुम्ही रेसिप्रोकल घेतला तर तुम्हाला कॉट 105ची व्हॅल्यू मिळेल. आणि रेसिप्रोकल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल समजा टॅन 30ची व्हॅल्यू किती आहे? 1/√3 आहे. तर मग टॅनचा रेसिप्रोकल कोण? कॉट 30. टॅन 30चा रेसिप्रोकल कॉट 30. मग 1/√3ला जर आपण उलट केलं तर असं √3 मिळेल. म्हणजे जर टॅन 30ची व्हॅल्यू 1/√3 असेल तर कॉट 30ची व्हॅल्यू किती होईल? √3. म्हणजे साईनची व्हॅल्यू फाइंड आऊट केली तर तुम्हाला त्याच्यावरनं कोसेकची मिळेल. कॉसची फाइंड आऊट केली तर त्याच्यावरनं तुम्हाला सेकची व्हॅल्यू मिळेल. आणि टॅनची व्हॅल्यू फाइंड आऊट केली तर तुम्हाला कॉटची व्हॅल्यू मिळेल. का? साईनचा रेसिप्रोकल कोसेक, कॉसचा रेसिप्रोकल सेक, टॅनचा रेसिप्रोकल कॉट. आता कळालं? अशा प्रकारे ह्या आपल्या व्हॅल्यू कशा फाइंड आऊट करायच्या हे तुम्हाला. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशा स्टँडर्ड व्हॅल्यू आहे त्या तुम्ही लर्न करून ठेवायच्या. त्याच्यात ते सरळ डायरेक्ट CETला व्हॅल्यू विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन आलं का लक्षात? सरळ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्या व्हॅल्यू मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करून घेईल.